अधिकारी साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत. संधीचं सोनं कसं करून घ्यायचं हे देवरे साहेबांना चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे आज सर आलेलेच आहेत आणि योगायोग आलेलाच आहे. तर ज्या काही मागण्या पदरात पडतील त्या पाडून घ्यायच्या आहेत आणि मला खात्री आहे की सर आपल्या मागण्यांना नक्कीच न्याय देतील. आदरणीय विजय सर. सर्व माझे सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी, आज सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आपलं जे अधिवेशन हे सुरू झालेलं आहे, आपल्या संघटनेचे अध्यक्ष सोंजे सर, संस्थापक आणि सल्लागार आदरणीय निकुंज गुरुजी, मला वाटतं निकुंज गुरुजीपेक्षा सिनियर आपल्याकडे कोणी नाही आहे, बरोबर. त्यानंतर देवरे सर, त्यांच्या आवाजाची धार पूर्वी जशी होती अगदी तशीच आहे. इकडे समोर वाघ गुरुजी दोन्ही कानाला हात लावलेले होते त्यांनी. असो, आपल्या सर्वांना परत एकदा बघून अतिशय आनंद झालेला आहे. तुमच्यापैकी एक व्यक्ती मी असा आहे इथे सध्या आपल्या शिक्षण विभागामध्ये, दर महिन्याला किंवा महिन्यात 2 महिन्याला कोणाला ना कोणाला तरी निरोप द्यायचा कार्यक्रम माझ्याकडेच आहे. आणि सगळी चांगली माणसं ही आपल्यामधनं सेवानिवृत्त होत आहे, याचं मला फार दुःख होत आहे. आणि मला कधी कधी असं वाटते की माझा नंबर कधी लागेल सेवानिवृत्तीसाठी, हो असा विचार करतोय मी. कारण आपली जी सगळी माणसं होती, माझे सहकारी पण होते, ते सर्व सेवानिवृत्त झालेले आहे. आपल्यापैकी आपले बरेचसे जुने जे शिक्षक आहेत, तुम्ही तर फार जुने आहात. अगदी मला वाटतं वाबळे सरांच्या पुढची बॅच जी आहे त्यांचा नंबर आता सुरू होणार आहे सेवानिवृत्तीसाठी. कदाचित मला वाटतं एखाद्या महिन्यामध्ये वाबळे सरांचा पण नंबर असेल, एक वर्षामध्ये, 1-1.5 वर्षामध्ये. म्हणजे आपण सर्वजण सोबत काम केलेले हे सर्व व्यक्तिमत्व आहोत आपण. प्रत्येकाची सुख दुःख, कौटुंबिक अडचणी, आपले मुलं मुली काय करतात हे इथे प्रत्येकाने आपल्याशी एकमेकाशी आपण म्हणजे माहिती असलेली आपण असे सर्व व्यक्ती आहोत. म्हणूनच म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना बघून मला खूप आनंद झाला आणि मुद्दाम तुम्हाला भेटायसाठी मी इथं आलेलो. देवरे सरांनी माझ्यापुढे भरपूर प्रश्न ठेवलेले आहेत आणि ही प्रश्न मिटणारी आहे. त्याच्यामध्ये वावगं असं काहीच नाहीये. फक्त त्यांनी जो मगाशी उल्लेख केलेला आहे की काही व्यक्ती मुद्दा म्हणून त्याच्यामध्ये कशी पद्धतीने आडकाठी निर्माण करतायत, ती जर आडकाठी संपली तर हे प्रश्न काहीच नाहीये. येत्या काही दिवसामध्ये ही सर्व प्रश्न मार्गी लागतील. फक्त थोडा बदल झालेला आहे. पूर्वी आपलं शिक्षण मंडळ होतं आणि सर्व शिक्षण मंडळाचे जे जे काही प्रश्न आहेत ते ताबडतोब आपलं प्रशासन किंवा आपले जे सभापती असायचे तिथल्या तिथं त्याचं निराकरण केलं जायचं किंवा सोडवलं जायचं. परंतु RT कायदा लागू झाल्यापासून मंडळ आपल्याकडे अस्तित्वात नाहीये आपलं शिक्षण मंडळ. त्यामुळं महानगरपालिकेचे इतर जसे विभाग आहेत तसं शिक्षण विभाग आपला एक विभाग झालेला आहे. त्यासाठी स्वतंत्र असे शिक्षण उपायुक्त आहेत, प्रशासन अधिकारी आहेत, शिक्षण अधिकारी आहेत आणि महानगरपालिकेचा प्रशासकीय गाडा सांभाळणारे
शिक्षण उपायुक्त आहेत, यांच्या माध्यमातून सन्माननीय आयुक्त महोदय हे आपले वरिष्ठ आहेत, त्यांच्या स्तरावरती ही प्रश्न आपल्याला सध्या सोडवायचे आहेत. यातले बरेच प्रश्न मार्गी लागलेले आहेत. उदाहरणार्थ 30 जूनचे वेतनवाढीचे आहेत. मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांचं ते मार्गी लागलेले आहेत. नवीन काही असतील तर ते पण आपले होतील. ओळखपत्राचा तर विषयच नाहीये. मी तर कधीही म्हणतो मी तुम्हाला, मी तर इथे वराडे सर बसलेले आहे, त्यांना मी म्हटलेले तुम्ही तुमच्या प्रिंटिंग प्रेसमधनं ओळखपत्र तयार करा, तुमचे फोटो लावा आणि माझ्याकडनं कधी पण सह्या घेऊन जा, माझ्या सह्या घेऊन जा. अगदी प्रशासन अधिकाऱ्यांपर्यंत मी तुम्हाला जाऊ पण देणार नाही, कारण तुम्हाला ओळखणारा व्यक्ती मीच आहे इथे ऑफिसमध्ये आला. त्यामुळे तुम्ही फोटो लावा. मी ते रजिस्टर पण पाहणार नाही कोणत्या रजिस्टरला तुमचा दुसरा फोटो लावलाय, तुमची सही आहे. तुम्ही फक्त ते ओळखपत्र तयार करून घ्या संघटनेच्या माध्यमातून आणि माझ्याकडनं कधी पण त्या सह्या करून घ्या. मी अगदी संघटनेची जेव्हा आपली उपायुक्तांकडे मीटिंग झाली होती त्यावेळेस पण मी हेच सांगितलेलं होतं की तुम्ही ओळखपत्र डायरेक्ट तयार करून आणा, तुमचा फोटो लावा, तुमचं नाव लिहा, सेवानिवृत्तीचं वर्ष लिहा आणि माझ्याकडे घेऊन या. मी ताबडतोब तुम्हाला सही करून देतो, जेणेकरून तुम्हाला समाजामध्ये किंवा इतरत्र कुठेही वावरताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण व्हायला नको. आता परत एकदा तेच सांगतोय की तुम्ही कधी पण तुमचं ओळखपत्र तयार करून घ्या, तुमचा फोटो लावा छानपैकी लेटेस्ट आणि माझ्याकडे घेऊन या. तुम्हाला प्रत्येकाला मी ओळखतो. आज फक्त नावं माझ्या तोंडावरती नाही आहेत सगळ्यांची, परंतु प्रत्येकाला चेहऱ्याने मी ओळखतो आणि तुमचं ओळखपत्र बघितल्यानंतर तो विषयच नाही. तर तुम्हाला ताबडतोब तुमच्या सह्या करून दिले जातील. 24 वर्ष निवड सेनेचा जो प्रस्ताव आहे तो महानगरपालिकेची जी निवड समिती आहे त्यांच्या पुढ्यात आहे तो आपला सध्या प्रस्ताव. त्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या. त्यावेळेसचे काहींचे CR मिळत नव्हते. ते CR अगदी मी तडवी साहेबांच्या घरी जाऊन आपले कर्मचारी पाठवून त्यांच्या सह्या वगैरे घेऊन, जिथे माझ्या सह्या आवश्यक आहेत माझ्या सह्या करून, संजय सर त्याचे साक्षीदार आहेत इथे, त्याच्या सर्व आम्ही पूर्तता करून आता फक्त त्या निवडणुकीचा कालावधी संपण्यासाठी आम्ही थांबलो होतो. जेव्हा केव्हा मीटिंग लागेल त्यावेळेस मी संजय सरांना आवर्जून बोलवून घेईल तिथे आणि तो देखील प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लागेल. पेन्शनचा वेळेवर मिळावी ही मागणी तुमच्या सर्वांची अतिशय रास्त आहे आणि त्या दृष्टीने कमीत कमी तुमच्या सर्वांविषयी माहितीगार असलेला व्यक्ती मी असल्यामुळं आवर्जून तुमच्या प्रत्येकाचे फोन येतात. तर मला वाटतं मागील 2-3 महिन्यापासून आपण वेळेवर देण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून पुढेही देखील अगदी वेळेवर तुमच्या पेन्शन होतील याची मी इथे तुम्हाला सर्वांना खात्री देतो. त्यानंतर 15 वर्ष जी तुमची पेन्शन आहे त्यासाठीचे देवरे सरांनी तोच खास उल्लेख केला की काही व्यक्ती ते मुद्दाम अडवत आहेत. तर ही डिटेल यादी वगैरे बघून यावर पण वेळेत आम्ही कार्यवाही करू. आम्ही वेतनवाढीचा मला वाटतं 6 ते 9चा वेतनवाढीचा प्रश्न म्हटले देवरे सर, मला जर त्याची यादी तुम्ही जर उपलब्ध करून दिली तर त्या कामाला देखील आपण लगेच गती देऊया. उलट मी तर असं म्हणेल तुमचे जेवढे काही प्रश्न तुमचे असतील, मी 28ला रिटायर होणार आहे 2028ला. किती अवधी आहे तो तुम्ही तुमचा कॅल्क्युलेट करा आणि त्या वेळेपर्यंत तुमचे जे जे काही प्रश्न असतील माझ्या पुढे येऊन बसायचं, तुमचा अर्ज घेऊन यायचा आणि तुम्ही आणि मी त्याची पूर्तता आपण करून घ्यायची. कमीत कमी मी असेपर्यंत तरी तुमच्या कोणाचेही प्रश्न राहू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. फक्त ते माझ्यापर्यंत व्यवस्थित येऊ देत, किंबहुना संघटनेच्या माध्यमातून येऊ देत, आपण त्याचं निराकरण नक्कीच करूया. परत एकदा इथे ग्वाही देतो की प्रशासनातला मी शेवटचा घटक आहे. माझ्यावरती प्रशासन अधिकारी आहेत, त्याच्यावरती उपायुक्त शिक्षण आहेत आणि
सर्व आपले सन्माननीय उपायुक्त मॅडम आयुक्त मॅडम आहेत. परत एकदा मी तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो की आपले कुठलेही प्रश्न हे येत्या काही दिवसामध्ये किंवा फार तर फार या एखाद्या महिन्यामध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करू, परंतु ते व्यवस्थित माझ्यापर्यंत आपण पोहोचवा आपल्या संघटनेच्याच माध्यमातून, जेणेकरून आपल्या कुठल्याही समस्या ह्या राहता कामा नये. सर्वजण असेच आनंदी राहा, निरोगी राहा, नियमित व्यायाम करा, फिरायला जा. तुम्हाला शिंदे सर तुम्हाला व्यवस्थित आरोग्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करतीलच, परंतु आपण सर्वजण शिक्षक असल्यामुळं हे टेन्शन कसं हाताळायचं हे आपल्यापेक्षा जास्त दुसरं कोणी सांगू शकणार नाही आपल्याला. मग आपल्या घरातलंच टेन्शन असेल, सुनांचं असेल, जावयाचं असेल, नातवांचं असेल, आहे की नाही, त्यांच्या शाळांच्या समस्या असतील, त्यांच्या ॲडमिशनचे मोठे मोठे प्रॉब्लेम्स असतील, हे आपण चुटकीसरशी सोडवू शकतो. कारण त्या क्षेत्रात आपण काही दिवसापासून कामं करतोय. फक्त त्या समस्येकडे आपण वळालो पाहिजे, त्या समस्येच्या मुळाशी गेलो पाहिजे. कुठलीही समस्या ही समस्या राहूच शकत नाही, कारण आपण पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये आपण त्याच मुद्द्यांवरती आयुष्यभर काम केलेलं असतं. तर परत एकदा मी संघटनेचे मनापासून आभार मानतो, खास करून निकुम गुरुजींचं आणि देवरे सरांचं आणि सोंजे सरांचं पण. कारण ही माणसं एक दिवसाआड माझ्या फोनवरती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. अगदी पेन्शन झालं नाही, लोखंडे सर मला वाटतं आले नाही, आपल्या चिकन करायला होते ते, त्यांचा पण फोन मला असतो, आवर्जून असतो, साहेब माझ्या गोळ्यांसाठी मला पैसे पाहिजे, पेन्शन मिळाली नाही. म्हटलं सर एवढीच पेन्शन तर आपण करायला घेतलेली आहे, पण अडचण असेल तर मला सांगा, तुमची अडचण मी सोडवेन. परंतु लगेच 2-3 दिवसात ती पेन्शन होते. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की आपला प्रत्येक शिक्षक हा माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. तुम्हालाही अशा जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा. माझा नंबर जुनाच नंबर आहे. जोपर्यंत मी इथून सेवानिवृत्त होत नाही तोपर्यंत माझा नंबर तोच राहणार आहे. आला का लक्षात? आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे तोच नंबर असेल. आवर्जून आपण माझ्याशी संपर्क करा. आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी 2028 पर्यंत मी आपल्या सोबत आहे. परत एकदा संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी मला आज आवर्जून बोलवलं, माझा सन्मान केला. आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या देखील माझ्यासमोर मांडल्या. त्या मी माझ्या परीनं पूर्ण सोडवण्याचं तुम्हाला आश्वासन मी दिलेलं आहे. आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून इथे आभार मानतो, धन्यवाद मानतो आणि रजा घेतो. मी गेलो नसतो कारण डोंबिवलीला मी ऑलरेडी मीटिंग लावलेली आहे मुख्याध्यापकांची आणि ती 12ची मीटिंग होती. आता 1:15 वाजलेला आहे, जाईपर्यंत मला 1 वाजेल आणि मीटिंग फार महत्त्वाची आहे. तर आपणा सर्वांची मी रजा घेतो. सर्वजणांना शुभेच्छा देतो. छान राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्यासारखे अधिकारी ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी नक्कीच सर्व प्रश्न मार्गी लागतात. हम भी एक दरिया है, अपना हुनर हमें मालूम है, जिस तरफ चल पड़ेगी रास्ता बन जाएगा, रास्ता बन जाएगा. खूप खूप धन्यवाद सर. आणि यानंतर सरांनी सांगितलंय निरोगी राहा. मग आता वेळ कशाला घालवायचं, मी शिंदे सरांना ज्या ठिकाणी निमंत्रित करतो. आहे का आता सर्वांचं लक्ष? नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. नमस्कार नमस्कार. ही आपली भारताची एक परंपरा आहे, पूर्वीपासून चालत आलेली आहे की नाही? थोडंसं मी इकडं वरती उभं राहिलं तरी चालेल का? थोडंसं वरती उभं राहतो. थोडंसं बघा, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की नमस्कार का केला जातो. आज मला विचारणं एवढा मी मोठा नाहीये, पण थोडंसं जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही सगळे गुरेवरी आहात. कोण आहात?
आज मी सुद्धा या क्षेत्रामध्ये, ज्या काही मी क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये माझं नाव आहे. आज हा जो इथपर्यंत घडलो त्याच्या मागे सुद्धा माझे कोण ना कोणतरी गुरु आहेतच, बरोबर आहे ना. आज भले तुमच्यामधले कोणी नसतील, पण मी ज्या शाळेमध्ये शिकलो, ज्या कॉलेजमध्ये शिकलो, बरोबर आहे ना, तिथं सुद्धा माझे कोण होते, गुरु होते. आज त्या गुरुंनी मला काहीतरी संस्कार दिले, बरोबर आहे ना. तसंच तुम्ही गेले काही वर्षांपासून काय केलं, आता सेवानिवृत्त आहात, पण इथून मागं तुमच्या हातांमधून बऱ्याचशाच पिढ्या काय झालेल्या आहेत, घडून गेलेले आहेत ना. थोडंसं काय पुढे आपण बोलूया, चालेल का. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, मी तर तुम्हाला भाषण देण्यासाठी आलेलो, मी तुम्हाला भाषण देण्यासाठी आलेलो नाही, तर आपण काय करायचं, थोडासा संवाद साधायचा आहे. काय साधायचं आहे, जोरात बोला, सगळ्यांनी बोला. संवाद किती लोकांमध्ये असतो, किती, 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोक जेव्हा एकत्र येऊन बोलतात त्याला काय म्हणतात, आणि जो व्यक्ती एकटाच बडबडतो त्याला काय म्हणतात, भाषण येणं म्हणतात त्याला. मग माझ्या पेहरावावरून तुम्हाला वेडा वाटतोय का, वेडा वाटतोय का, नाही, म्हणजे मी वेडा नाहीये. आणि जर मला वेळ ठरवायचं नसेल तर तुम्ही सुद्धा बोलणं गरजेचं आहे. आज थोडंसं समजून घ्या, इथून मागं तुमच्या हातामधून बऱ्याचशाच पिढ्या काय झाल्या, घडल्या गेल्या, बरोबर आहे की नाही. तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना घडवलं, चांगलं ज्ञान दिलं, चांगले संस्कार दिले. आज सांगता आलं तर त्यांना आरोग्याचं सुद्धा ज्ञान तुम्ही दिलं. पण आज खरं आरोग्याचं ज्ञान किंवा आरोग्य जपणं कोणासाठी गरजेचं आहे, जोरात बोला, सगळ्यांनी बोला जरा. स्वतः म्हणजे कोण, मी. कोण, मी म्हणजे तुम्ही स्वतः. आज विचार करा, तुम्ही ज्यावेळी शिक्षक होता त्यावेळी तुम्हाला काय त्रास होते का, तेव्हा काय होतं, तुम्ही सगळे, आपण हिंदीमध्ये म्हणून जवान होता किंवा आपण सगळे तरुण होतो, काय होतो, जोरात बोला, सगळ्यांनी बोला, तरुण होतो. आपण ज्यावेळी तरुण होतो त्यावेळी आपल्याला काय त्रास होते का, लक्षात घ्या, त्रास होते का, नव्हते. पण आता आपण काय झालेलो आहे, कोण म्हणते म्हातारे झालाय, तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुम्ही म्हातारे झालाय, पण आपण म्हातारे नाहीये. पण लक्षात घ्या, आपली मराठीमध्ये एक जुनी म्हण होती, कोणती, 60 नंतर काय लागते, जोरात बोला. आज जर आपलं गव्हर्नमेंट बघितलं तर आर्मी लोकांना सुद्धा 60 नंतर काय करतं का, इथून मागं तुम्ही 60 पर्यंत पुढे गोळ्या झाल्या. आता 60 नंतर तुमची बुद्धी कुठे आली, गोळ्या कुठं झाडाल, मागे झाडाल. त्याच्यापेक्षा तुम्हाला आम्ही काय करतो, सन्मानानं गडी घालतो. म्हणजे आज आपल्या भारतामध्ये एक प्रथा आहे की 60 नंतर लोकांना काय केलं जातं, निवृत्त केलं जातं. तुम्ही जी काही सेवा करताय इथून मागे सेवा केली. आणि खरं सांगायचं कारण आहे की 60 नंतरच लोकांना काय होता, तो जोरात बोला, अनेक त्रास, अनेक आजार यायला काय होतं, जोरात बोला, सुरुवात होते. मग आज खरं तुमची जी स्टेज आहे ती स्टेज कशाची आहे, स्वतःची काळजी घेण्याची. लक्षात घ्या, आता आपलं वय काय झालं, जास्त झालं, वय वाढायला लागलं. वय वाढायला लागले की ताकद काय होते, वाढायला चालू होते. काय होते, ताकद, आता कुठेतरी ट्रेन रुळावर यायला लागले. काय होते, वय वाढायला लागली की ताकद, लक्षात घ्या. पण तरुणपणापेक्षा आता आपण कामं करतोय का, कामं कधी केली आपण, आता म्हातारपणी काम आहेत का, नाही. पण त्रास कधी आले, तरुणपणे आले का, नाही. त्रास कधी आले, म्हातारपणे आले. लक्षात घ्या, तरुणपणे आपल्याला त्रास काय येत नाही, तो आपण कामात असतो, हे बरोबर आहे, लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्वाचं की तरुणपणे आपल्या शरीरामध्ये ताकद असते. काय असते, जोरात बोला. आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो इम्युनिटी पॉवर. कोणती पॉवर, इम्युनिटी पॉवर. रोग प्रतिकारक शक्ती आपल्या शरीरामध्ये काय असते. पण जसं वय वाढायला लागेल तसं इम्युनिटी पॉवर काय होते, जोरात बोला. आणि त्याच्यानंतर काय होतं, त्रास वाढायला लागतात. असं म्हणतात की तरुणपणी केलेले त्रास म्हातारपणी बाहेर पडायला चालू होतात. लक्षात घ्या. मग आज खरं म्हातारपण आपलं कसं गेलं पाहिजे, रडत खडत, मग
दुसऱ्याची सेवा करत दुसऱ्याने आपली सेवा केली पाहिजे का? बाथरूमला आपल्याला टॉयलेटला दुसऱ्याने घेऊन गेलं पाहिजे का? माणसाला सगळ्यात महत्वाचं दुःख कशाचं वाटतो? हा, जर मागच्यानी बोला, सगळ्यात मोठं माणसाला दुःख कशाचं वाटतं? मनाचं नाही, लक्षात घ्या. माणसाला सगळ्यात मोठं दुःख कशाचं वाटतं? की माझं कुणाला तरी करावं, स्वावलंबी जीवन जगलं पाहिजे. लक्षात घ्या, माणसानं मरेपर्यंत मरण कुणाला चुकलंय का? असं म्हणतात, आपण ज्यावेळी जन्माला आलो त्याच वेळी 5वीला आपल्या पुजलेलं, त्याच दिवशी आपली काय केलेली आहे, शेवटची तारीख सुद्धा लिहिलेली आहे. पण जीवन कशाला म्हणायचं? हा बोला आई. जन्म आणि मृत्यू याच्यामधला काळ आहे, त्याला काय म्हणायचं? जोरात बोला. हे जीवन कसं जगलं पाहिजे? किती लोकांना वाटतं आनंदी जगलं पाहिजे? जगताय का? आज सगळे आता हो का, आनंदी म्हणजे काय? की सोनं नाणं असणं म्हणजे आनंदी नाही. लक्षात घ्या. कारण आज मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय, हॅपी मेडिकेअर कंपनी आहे, ती तुम्हाला थोडीशी सांगतो मी. पण आज मी जिथं सेंटर माझं जे आहे उल्हासनगरमध्ये, तिथं डेली 250 लोक थेरपीला येतात. किती येतात? आज माझ्यासोबत सुद्धा काका आहेत बघा. काकांची सकाळपासून आज निकुंभ काका सुद्धा असतील, गेले 2 महिने झाले आमच्या हॅपी मेडिकेअरशी जोडले गेलेले. आज त्यांच्या माध्यमामधूनच मी इथं आलेलो आहे. निकुंभ काकांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आज थोडंसं आमचं जवळचं नातं आहे, लक्षात घ्या. पण आज समजून घ्या की आज आपण हा जो जीवन आहे, हे जीवन, मी तिथं प्रश्न विचारतो लोकांना की आपण जीवन कसं जगतोय, तर लोक म्हणतात आनंदात जगतोय. मग लोकांना विचारतो आनंद कशात आहे? आनंद कशामध्ये? तर मला लोक पटकन सांगतात, सर आनंद म्हणजे काय माहितीये का? शेजारणीच्या घरात 40 इंची टीव्ही आली आणि माझ्या घरात 60 इंची टीव्ही आली, त्याच्यात मला आनंद आहे. आनंद कशात आहे? शेजारणीचा मिक्सर जर 4000चा आहे, तर मी माझ्या घरात 7000चा मिक्सर आणला की मला त्याच्यात आनंद आहे. लक्षात. ती लोक आम्हाला सांगतात. मी विचारलं दुसरं एक उदाहरण सांगा, तर काय म्हणले, सर आम्हाला आनंद कधी होतो माहिती आहे? म्हणलं सांगा बरं. नाही, मजा कधी येते माहिती आहे का? आपल्या भारतामध्ये एक सवय आहे बघा, आपल्या घरातली लाईट गेली की माणूस काय होतो? लक्षात घ्या, माणूस काय होतो? बेचैन होतो. पण त्याला दुःख कधी होतं? सगळ्यात पहिल्यांदा त्याची ऍक्टिव्हिटी काय असते बघा, तो घरामधली लाईट गेली की सगळ्यात पहिल्यांदा बाहेरून बघतो. त्याची लाईट माझी सगळ्या गल्लीत बोंबा, माझी सुडली, लाईट बिल भरलेलं, मी कुणाचं वाईट केलंय, देवा मीच दिसतो का? खरं आहे की खोटं आहे? अहो खरं बोलतोय ना. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला आनंद कशात आहे? दुसऱ्या खड्ड्यात पडला आपण पडलं तरी, पण दुसऱ्याची लाईट गेली, आपली गेली की आपण सगळ्यांचीच गेल्यावर आता तो बसलो त्याचं. पण एकाची गेली की सगळीकडे धंदा होतो. लक्षात घ्या, स्वामी विवेकानंद सर सांगतात, स्वामी विवेकानंद सर बघा, ज्यावेळी भारतातली सगळ्यात म्हणजे जगातल्या सगळ्यात विद्यमान लोकांना, प्रत्येक कंट्रीमधला एक विद्यमान किंवा जे हुशार व्यक्तिमत्व आहेत त्यांना अमेरिकेमध्ये कॉन्फरन्स होती, त्या कॉन्फरन्सला बोलवलेलं होतं. त्यावेळी भारतामध्ये सर्वात हुशार व्यक्तिमत्व म्हणून स्वामी विवेकानंद सरांना कॉन्फरन्सला पाठवलं होतं, भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. समजतंय का तुम्हाला? त्यावेळी बघा, स्वामी विवेकानंद सरांचा पोशाख कसा होता? साधा म्हणजे काय घालायचे? लक्षात घ्या, साधा भगवी कपडे असायचे त्यांच्या अंगावर. हे कपडे घेऊन गेले. त्यावेळी बाहेरच्या देशातले विद्वान लोक सुटापुटात आली होती. कशी आली होती? जोरात बोला. सुटापुटात आली होती आणि स्वामी विवेकानंद सरांना बघितलं की सगळे लागले हसायला. सगळे काय लागले? हसायला लागले. हसल्यानंतर म्हणले, हे भारतानं कुणाला पाठवलं? भारतानं कुणाला पाठवले? त्याच्यानंतर ज्यावेळी स्वामी विवेकानंद सरांची बोलण्याची काय आली? वेळ आली. त्यावेळी त्यांनी जे इंग्लिश मध्ये बोलले किंवा त्यांनी जे ज्ञान सांगितलं त्याच्यामधून सगळ्यांनी उठून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. काय केलं? सर्वांनी उठून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्याबद्दल जो विचार केला तो काय होता? चुकीचा होता. मग त्यांनाही स्वामी विवेकानंद सरांनी एक प्रश्न विचारला की आज तुमच्यासारखे एवढे टॅलेंट
भारतामध्ये असताना सुद्धा तुमचा भारत देश मागं का आहे? तर स्वामी विवेकानंद सर काय म्हणले, मी तुम्हाला सांगतो पण लंच ब्रेक झाला. स्वामी विवेकानंद सरांनी एक डबा आणला. डबा काय आणला? जोरात बोला. कशाचा होता? मटणाचा. मग खेकडे होते. काय होते त्याच्यामध्ये? खेकडे. लक्षात घ्या. डबा ठेवला, सगळ्यांना सांगितलं तुम्ही येऊन काय करा, हे डबा बघा. तर त्यांनी झाकण खोलल्यानंतर बघितलं तर त्या डब्यामध्ये खेकडे होते. काय होते? जोरात बोला. खेकडे. आता खेकड्यांचा गुणधर्म काय आहे? ते सगळे बघायचे. एक खेकडा वर यायला लागला की दुसरा काय करायचा? नांगी मारायचा. आणि दुसरा वर यायला लागला, तिसरा त्याला काय करायचं? नांगी मारायचा. आणि लक्षात घ्या. मग हे सगळं बघितल्यानंतर स्वामी विवेकानंद सरांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं या चित्रामधून? तर लोक म्हणजे आम्हाला काय कळालं नाही. तर स्वामी विवेकानंद सरांनी सांगितलं याच्यामध्ये तुम्ही बघा, एक खेकडा वर निघाला की दुसरा काय करतोय? आमच्या भारतामधली अशा अवस्था आहे. आमच्या भारतामध्ये काय आहे? खेकड्यासारखी अवस्था आहे. म्हणून आमचा भारत देश आज पुढे नाही. लक्षात घ्या. आज मला सांगा, जगातले सर्वात मोठं ऑर्गनायझेशन किंवा संशोधन करणारी लॅब आहे, नासा म्हणतात. नासा काय म्हणतात? नासा. नासा कुठं आहे? अमेरिकेमध्ये आहे की नाही? जोरात बोला. आणि त्या नासामध्ये किती टक्के लोक भारतीय आहेत? 70 ते 75% लोक भारतातले शास्त्रज्ञ. लक्षात घ्या. आपल्या भारतामध्ये तो प्लॅटफॉर्मच भेटलेला नाही. भारतामध्ये प्लॅटफॉर्मच भेटलेला नाही. त्यामुळे आपल्यातले विद्वान लोक बाहेर जाऊन नोकरी करायला लागले. पण आता खरी समस्या कशाची आहे? आता काय झालेलं आहे? भारत देश हा टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा काय झालेला आहे? आता तो काळ निघून गेला. पण त्या काळामध्ये समजून घ्या, लोकांकडं पैसा नव्हता, रानं नव्हतं, टेक्नॉलॉजी नव्हती, पण लोकांचं काय चांगलं होतं? आरोग्य चांगलं होतं, शरीर चांगलं होतं. लक्षात घ्या. आपल्याकडे पूर्वी बंगला गाडी होती का? पैसा, सोनं नाणं, राहायला घर होतं का आपल्याला चांगलं? पाऊस पडला तरी कौलर घरातून पाऊस आतमध्ये यायचा. पण त्यावेळी काय चांगलं होतं? जोरात बोला. आरोग्य. पण आता आपल्याकडे सगळं आहे पण काय नाही? जोरात बोला. आणि हेच आरोग्य आपण पैशाने मिळवू शकतो का? जोरात बोला. नाही. मग आज सांगण्याचं तात्पर्य काय आहे तुम्हाला की थोडंसं समजून घ्या. मी आज तुम्हाला निकुंभ गुरुजींच्या माध्यमामधून आज निकुंभ सरांनी मला सांगितलं की आज थोडंसं आमचा सेवानिवृत्त गुरुवार यांचा थोडासा काय आहे स्नेह संमेलन मेळावा आहे. त्यामध्ये येऊन थोडंसं काय करा, तुम्ही लोकांना मार्गदर्शन करा की आरोग्य. आज काका सुद्धा आमच्या सेंटरमध्ये गेले 2 महिने झाले ना काका? 2 महिने झाले निकुंभ काका आमच्या सेंटरमध्ये येत आहेत. बघा, आज ही एक कंपनी आहे, हॅपी मेडिकेअर नाव आहे कंपनीचं. काय आहे? जोरात बोला. हॅपी मेडिकेअर. आज ही कंपनीबद्दल जर सांगायचं म्हटलं, आज ही स्थापना का झाली, त्याचं उद्दिष्ट काय आहे, तर सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की हॅपी मेडिकेअर ही कंपनी भारतामधली नाही, तर ही कंपनी साऊथ कोरियामधली आहे. कुठली आहे? जोरात बोला. साऊथ कोरिया. आज सॅमसंग मोबाईल कुणाकुणाकडे? सॅमसंग कंपनीचा सगळ्यांच्याकडे आहे. आज LG कंपनीचा मोबाईल कुणाकुणाकडे आहे? किंवा फ्रीज म्हणा, टीव्ही म्हणा, कुणाकुणाकडे आहे? सर्वांकडे आहे. आज मला सांगा, ह्युंडाई कंपनीच्या गाड्या कुणाकुणाकडे आहेत? कार ह्युंडाई कंपनीच्या नाही. सॅमसंग कंपनीचे आहेत का आपले AC? आज मला सांगा, आपण घेताना या कंपनीचेच का घेतो? सगळ्यात महत्वाची पहिली काय आहे? क्वालिटी आहे. काय आहे? क्वालिटी. आणि दुसरं काय आहे? ते टिकाऊदार आहे. काय आहे? सॅमसंग मोबाईल पडला तर फुटतो का लगेच? नाही, तो टिकाऊदार आहे. म्हणून आपण काय करतो? तो मोबाईल परचेस करतो. पण लक्षात घ्या, मी ज्या आता काही कंपन्या सांगितल्या तुम्हाला, त्या कुठल्या देशातल्या आहेत? साऊथ कोरिया देशातले. कुठल्या देशातले आहेत? साऊथ कोरिया. आणि त्याच देशामधली हॅपी मेडिकल कंपनी आहे. कोणत्या देशातली? साऊथ कोरिया. ही एक कंपनी आरोग्य क्षेत्रातली आहे. कुठली कंपनी आहे? आरोग्य क्षेत्रातली कंपनी आहे. ही कंपनीची स्थापना 1989 साली झाली. किती साली? जोरात बोला. 1989 साली कंपनीची स्थापना साऊथ कोरिया या देशामध्ये झाली. आणि आपल्या भारतामध्ये ही कंपनी 2008 साली आली. किती साली? 2008
आपल्या देशामध्ये 2008 साली आलेली आहे. त्याच्यानंतर बघा सातारा नंतर बऱ्याच ठिकाणी आज तुमच्यामध्ये कोण गेले काय कंपनीमध्ये थेरपी घेण्यासाठी? हॅपी मेडिकेअर कंपनी कधी ऐकले का? ऐकलंय तुम्ही? आज कल्याणमध्ये खडकपाडा आहे ना, खडकपाडा या ठिकाणी सुद्धा 11 वर्ष झाली कंपनी काम करते. किती वर्ष झाली? 11 वर्ष झाली. आणि सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कंपनीच्या ब्रँचेस जवळपास 30+ ब्रँचेस आहे, 30 पेक्षा जास्त. फक्त याची माहिती लोकांपर्यंत का पोहोचत नाही तर त्याचं कारण आहे की ही कंपनी कोणतीही ऍडव्हर्टाईज करत, कुठेही पेपरला बातमी देत नाही, कुठे ऍडव्हर्टाईज करत नाही. त्यामुळं आज ही कंपनी ऍडव्हर्टाईज कशी करते तर लोक इथे येतात आणि लोकांना झालेला फायदा लोक काय करतात, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आज निकुंभ सरांनी मला इथपर्यंत का घेऊन आले असतील? लक्षात घ्या, ते 2 महिने झालं थेरपी घेत आहेत. आज 2 महिन्यामध्ये त्यांना काहीतरी फायदा झाला, त्यांना काहीतरी त्रास होते, त्या त्रासानं फायदा झाल्यामुळं त्यांनी मला सांगितलं की आमच्यासारखे माझ्यासारखे अनेक लोक त्रासलेले आहेत, त्यांचा मेळावा आहे, त्याच्यामध्ये येऊन थोडंसं काय करा तुम्ही, तसं की तुम्ही येऊन त्यांना सांगा. आता बघा थोडासा वेळ आहे, 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो की जी हॅपी मेडिकेअर कंपनी आहे एक आरोग्य क्षेत्रातली कंपनी आहे आणि आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीरामध्ये कोणताही त्रास असेल तर त्याच्यावरती काय केलं जातं, फ्री ऑफ कॉस्ट. कसं उपचार आहे? फ्री ऑफ कॉस्ट. या सेंटरमध्ये आल्यानंतर कोणत्याही व्यक्तीकडून 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही. मग तुम्हाला कोणताही त्रास असू द्या, त्या त्रासासाठी तुम्ही तिथे येऊन काय करू शकता, फ्रीमध्ये थेरपी घेऊ शकता. समज आहे? समजलं का सर्वांना? ओके. आणि हे जे ब्रँचेस आहेत हे ब्रँचेस महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत, मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आहेत. आज निकुंभ सरांना सांगून मी काय करतो, त्यांना तुमच्या ग्रुपवरती काय करतील ते फोटो टाकतील, ज्यांना जिथं जवळ पडेल. आज मी उल्हासनगर सेंटर मधून आलेलो आहे, उल्हासनगर सेंटरचा मी ओनर आहे. तिथं जर समजा तुम्हाला जवळपास उल्हासनगर मधले कोण असतील त्यांना त्रासाने त्रस्त आहेत ते सुद्धा तिथे येऊन काय करू शकतात, व्हिजिट करून आपलं आरोग्य काय करू शकता, तुम्ही ठीक करू शकता. आणि तुम्ही जर इकडे कल्याण खडकपाड्याकडे राहताय तर तुम्हाला खडकपाड्यामध्ये जे सेंटर आहे ते सुद्धा काय होईल, तुम्हाला जवळ पडेल. तुम्ही तिथं जाऊन सुद्धा काय करू शकता, डेमो घेऊ शकता. आणि एक 5-10 मिनिटं मला बोलण्याची संधी आज निकुंभ सरांच्या माध्यमामधून मला भेटली, आज देवरे सर असतील यांच्या माध्यमामधून भेटली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद. आणि त्यामुळे सरांनी छानपैकी तुम्हाला या ठिकाणी गुंतवून ठेवलं. थोडक्यात सरांचं या ठिकाणी आपल्यासमोर बोलण्याचा एक उद्देश हाच होता की असं जगायचं की मृत्यूने आपल्याकडे पाहिल्यानंतर बोललं पाहिजे, जग अजून 2 वर्ष मी सवड मिळाल्यावर येईल. आणि मला खात्री आहे की आपण नक्कीच अतिशय आनंदानं जीवन जगा. यानंतर शब्द शब्द काहे कहे शब्द को हात न पाव, शब्द शब्द काहे कहे शब्द को हात न पाव, एक शब्द औषध करे और एक करे खाव. खऱ्या अर्थानं संविधानिक स्वरूपामध्ये ज्या वेळेला कायद्यानं मागा ही चळवळ, ज्या वेळेला प्रत्येक युवाला, प्रत्येक तरुणाला एक वेगळ्या प्रकारचं बळ देते, चळवळ जेव्हा बळ देते तेव्हा खऱ्या अर्थानं युवा मार्ग किंवा युवा समूह जो आहे तो त्या चळवळीला डोक्यावर घेऊन राहत असतो. चळवळीमध्ये कार्य करताना बऱ्याच वेळेला नारायण सुर्वेची कविता आहे, 4 दिवस दुःखात गेले, 4 दिवस वाट पाण्यात गेले, हिशेब करतोय किती राहिले डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र बेधुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली. जिंदगी मात्र अशा वेळेला सुद्धा आपल्या चळवळीचा आग्रह धरत ज्या वेळेला संपूर्ण समाजाला न्याय देण्याचं कार्य होतं त्यावेळेला ती संस्था सदैव अजरामर राहते. आणि म्हणून राजसाहेब लाखो दिलो की धडकन आहे, राजसाहेब राजे आहेत आणि म्हणून राजासारखं ते आपल्या हृदयावर राज्य करतात. मी सन्माननीय आजची व्याख्याते आदरणीय राजसाहेबांना या ठिकाणी विनंती करतो की सर आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करा. एकदा जोरदार टाळ्या शिंदे सरांसाठी आणि राजसाहेबांसाठी. जियो तो ऐसे कि सब कुछ तुम्हारा है, जियो
जियो तो ऐसे कि जैसे के सब तुम्हारा है, मरो तो ऐसे कि जैसे तुम्हारा कुछ ना गया, जियो तो ऐसे कि जैसे के सब तुम्हारा है। सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या या कार्यक्रमात आपण सगळे ज्येष्ठ मंडळी आहात आणि त्याच्यामध्ये मी एक जण तुमच्यापेक्षा वयाने लहान जरी असलो तरी मी दिसतो तेवढा लहान नाहीये. आणखी 5 वर्षांनी मी सेवानिवृत्तांच्या संघटनेमध्ये कदाचित असेल. परंतु आता अनिकेत शिंदे यांनी फार चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आनंदामध्ये कसं राहायचं असतं या ज्या त्यांनी गोष्टी सांगितल्या, हा आनंद तुम्हाला आणि मला काय म्हातारं व्हायला देत नाही. खरं सांगायचं तर शरीर हे म्हातारं होत असतं कारण तो निसर्गाचा गुण आहे. परंतु मनाला म्हातारं होऊ द्यायचं की नाही द्यायचं हे तुमच्या माझ्या हातामध्ये असतं. तुम्ही जिवंत आहात की जगत आहात त्यावरती बऱ्याच गोष्टी या अवलंबून असतात. जी माणसं फक्त जिवंत राहण्यासाठी धडपडत असतात ती लवकर म्हातारी होतात आणि जी जगत असतात त्यांना म्हातारपण काय म्हातारं व्हायला देत नाही. इथे मी त्यांचं पत्रक वाचलं शिंदेचं आणि त्याच्यामध्ये साधारणपणे एका वयामध्ये आल्यानंतर पाठीचा काणा हा एक मोठा त्रास नसतो. मी म्हटलं बरं झालं शिंदेचं भाषण आधी आहे कारण सध्याच्या काळामधली सगळी अभावाची गोष्ट ही आहे की कणा ताठ असणं फार गरजेचं आहे. तो अनेकांचा तरुणपणामध्ये सुद्धा ताठ नसतो आणि म्हातारपणामध्ये काण्याचा त्रास होतो हा आपला खूप मोठा गैरसमज आहे. कारण माझं निरीक्षण असं आहे की एका टप्प्यावरती आल्यानंतर त्या अनुभवानंतर व्यक्तींचा कणा जो ताठ होत जातो. एका ज्येष्ठ नागरिकाच्या याच्यामध्ये आता तुमचा कणा ज्या पद्धतीने ताठ आहे तो कदाचित समाजामधल्या तरुण लोकांचा सुद्धा नसतो. ऍडजस्ट करत सगळं जगण्याचा आता आपली पद्धती आहे. एकंदरीत नुकताच निवडणुकांचा काळ सुद्धा झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्तांतर सुद्धा झालेलं आहे. या निवडणुका तुमच्या आणि माझ्या घरामध्ये सुद्धा होत असतात आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सत्तांतर हे होत असतं. काल परवापर्यंत तुमची सत्ता होती आणि एका टप्प्यात मुलांची लग्न झाली की मग ते सत्तांतर व्हायला सुरुवात होती. तिजोरीच्या ज्या चाव्या आहेत ती हातामध्ये घेण्याची धडपड सुरू झाली नव्या पिढीची आलेल्या लोकांची किंवा एक सुप्त संघर्ष त्या कुटुंबामध्ये सुद्धा होत असतो. हे आपण सगळे अनुभवत असतो. संघर्ष कशामुळे होतो की तुम्ही तुमची सत्ता एका विचारांनी चालवलेली असते. नेहमी प्रत्येक वर्तमानामध्ये मागचा काळ असतो. प्रत्येक वर्तमानामधले लोक असं म्हणत असतात की आमच्या वेळी असं होतं आणि आमच्या वेळी असं नव्हतं. आता आज जे लोक आहेत ज्यांना हे ऐकवलं जातं की आमच्या वेळी असं नव्हतं ते पुढच्या मुलांना सुद्धा हेच सांगणार आहेत की आमच्या वेळी असं नव्हतं. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बदल ही प्रक्रिया आहे आणि ज्यांना कोणाला
बदल हवा असतो त्यांना बदलाच्या प्रक्रियेमधून सतत जावं लागतं आणि हा बदल हा अशा पद्धतीने होत असतो की तुम्हाला आणि मला त्याचा थांगपत्ता सुद्धा लागत नाही आणि त्यामुळे प्रत्येकाला आपला काळ हा आदर्श वाटतो. पण माझं सध्याचं वर्तमानाबद्दल निरीक्षण असं आहे की तुमचा तो काळ आहे तो खरोखरच आदर्श हा होता. मी राजा शिवाजी विद्यालयामध्ये होतो, उल्लेख झाला त्याचा. माझं प्राथमिक शिक्षण हे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी 5वी पासून दादरच्या राजा शिवाजी विद्यालयाची इंडियन एज्युकेशन सोसायटीची शाळा आहे त्यामध्ये मी होतो. आम्हाला 9वीला आणि 10वीला एक आपटे नावाच्या शिक्षिका होत्या, अनिता अरुण आपटे, मला आजही आठवतं. त्या ए अशी सही करायच्या प्रगती पुस्तकावर, उत्तरपत्रिकांवर ए आणि शिलाई असायची त्यांची. ती मला आजही आठवते. त्या आपटेबाईंनी 9वी आणि 10वीच्या इयत्तेमध्ये मला मॉनिटर केलं होतं. मी त्यावेळेला म्हणजे आता आहे तसाच किडकिडीत होतो आणि एवढीशी उंची, म्हणजे वर्गातल्या 60 मुलांना जर समजा उंचीने लावलं, उभं केलं तर मी दुसऱ्या नंबरवर असायचो. माझ्या पुढे रिझवान शेख नावाचा मुलगा ठेकण्या होता, त्याच्या दुसऱ्या नंबरवर मी आणि माझ्या मागे 58 मुलं. एवढा ठेकणा मी असं होतो मी. तर मला मॉनिटर केल्यानंतर एकदा टीचर रूममध्ये एका शिक्षकांना बाजूच्या कळलं की हा मॉनिटर आहे. तर त्यांनी आपले मॅडमला विचारलं, म्हणजे हा मॉनिटर आहे तुमच्या वर्गाचा? तर त्या म्हणाले हो. का बरं? नाही, ह्याचं मुलं ऐकतात असा त्यांनी प्रश्न विचारला. आपटे मॅडम ज्या होत्या त्यांनी फार शांतपणे, अजिबात डिस्टर्ब न होता त्यांना उत्तर दिलं की मुलांनी ह्याचं ऐकावं आणि मुलांवर ह्याने दबंगिरी करावी किंवा वर्गावर ह्याचा दबदबा राहावा यासाठी ह्याला मॉनिटर केलेलं नाही. हा माझ्या वर्गातला सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे आणि त्यामुळे तो वर्गाचा मॉनिटर आहे. मला आपटे मॅडमचे हे शब्द आज सुद्धा आठवतात. मी जेव्हा सोशो पॉलिटिकल क्षेत्रामध्ये वावरतो, राजकारण करतो, समाजकारण करतो, निवडणुकांचं राजकारण करतो, तेव्हा मला आठवतं. आणि प्रकर्षाने काय लक्षात येतं की गेल्या अनेक वर्षांपासून, सुरुवातीपासून, अगदी म्हणा स्वातंत्र्याच्या सुरुवातीपासून, तर सगळ्या शिक्षकांनी वर्गातला मॉनिटर हा दबंग पद्धतीचा न ठेवता वर्गातला सगळ्यात हुशार असलेला मुलगा हा आमचा वर्गाचा मॉनिटर राहील, असं जर धोरण आपल्या शाळांमध्ये जर राबवलं गेलं असतं सुरुवातीपासून, तर आज तुमचे माझे नगरसेवक, आमदार, खासदार सुद्धा वर्गातली हुशार विद्यार्थी असतील. काय होतं की शिक्षक हे नागरिक घडवतात, चांगला माणूस घडवतात, चांगले नागरिक घडवतात असं आपण ऐकत असतो आणि हे वर्षानुवर्षे बोललं जातं. प्रत्येक पिढीमध्ये हे सगळं बोललं जातं. मला काय वाटतं आता सध्या अनुभवाने की शिक्षकांनी चांगले सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री घडवले पाहिजे. त्याने काय होईल, असं जर आपण केलं तर काय होईल? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपली पेन्शन तारखेवर होईल. हे लक्षात घ्या. आपला पेशा, आपला समाज, आपलं वागणं, आपले संस्कार हे दुसऱ्यांसाठी नसतात हो दरवेळेला, ते अनेकदा आपल्यासाठी सुद्धा असतात. तुमच्या वर्गातून बाहेर पडणारा एखादा मुलगा हा बाहेर जाऊन तुमच्या क्षेत्राचा नगरसेवक कधी म्हणेल तुम्हालाही माहित नसतं. मी VJTI कॉलेजमध्ये होतो, डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला होतो. माझा डिप्लोमा काही कम्प्लीट झाला नाही काही कारणांसाठी. आणि एक दिवस असा आला की VJTI कॉलेजचे असोसिएट डीन संजय मंगला गोपाळ, जे संजय जोशी पंडित आहेत पण ते आईचं वडिलांचं नाव होतं संजय मंगला गोपाळ, VJTI कॉलेजचे असोसिएट डीन
त्यांच्या बरोबर मी एकदा एका मंचावरती पाहुणा म्हणून होतो दोघं. आणि मला इतकं संकोचल्यासारखं झालं. मी स्टेजवर बसल्यानंतर त्यांच्या बाजूला सारखं सांगत होतो, सर मी व्हिजिटेड कॉलेज सोडलेला विद्यार्थी आहे, अर्धवट शिक्षण सोडून गेलेला विद्यार्थी आहे, आणि तुम्हाला टीमच्या बाजूला मला या लोकांनी बसवलंय म्हटलं. तेवढं थांब, मी भाषणात काय ते सांगतो तुझ्याबद्दल. आणि ते भाषणामध्ये असं म्हणाले की राज मला मगाचपासून सारखं सांगतोय की मला कसं तरी वाटतंय म्हणे एकदम तुमच्या बाजूला बसायला. मी कॉलेज सोडून पळून गेलेला विद्यार्थी आहे. ते म्हणाले की मला इतक्या सगळ्या मॉब समोर राजला सांगायचंय की तू कॉलेज सोडून पळून गेलेला विद्यार्थी नाहीयेस, तर योग्य वयामध्ये आपलं करिअर नेमकं कुठे घडू शकतं हे समजलेला विद्यार्थी. तुला हे कळलं होतं की हे माझं काम नाहीये, नाहीतर तू इंजिनिअरिंग कडून डायरेक्ट पत्रकारितेकडे गेला नसतास दुसऱ्या ठिकाणी. आणि त्यांनी तिथे असं सांगितलं की राजला संकोच वाटत असेल, पण मला तुम्हाला सांगायला संकोच वाटत नाही की इतके सगळे विद्यार्थी हे आमच्या कॉलेजमधून निघून गेले, परंतु कॉलेजमध्ये येत नसतानाही आणि संपर्क नसतानाही मला माहीत असलेला जो विद्यार्थी आहे तो राज सुरू केला. तर हे कधी कधी सफलतेच्या ज्या व्याख्या आहेत त्या प्रत्येकाच्या व्यक्ती सापेक्ष असू शकतात, त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. आम्हाला लोक विचारतात, राज तो जरा मोठं घर गेले, तुझं घर खूप लहान आहे, तू पैसा का कमवत नाहीस. तर मी त्यांना सांगायचो एका मिळून बघा कसा चाकवा आहे. मला एकदा एखादं विचारलं, तू पैसा कमवण्यात जोर तरी आम्ही सगळा पैसा हा भगवान आहे. तर मी लोकांना सांगतो की मी पैसा यासाठी कमवत नाही की माझं घर लहान आहे, ठेवायला तेवढं घर पण मोठं पाहिजे. तर म्हणाले मोठं घर घे ना. मोठं घर म्हणजे किती घेऊ मोठं, म्हणजे आता 450-500 स्क्वेअर फीटचं तर 600 घेऊ का, ते पुरेल का, की 850 घेऊ, की 1200 घेऊ, की अख्खा माळच घेऊ, मग अख्खी इमारत का नको. बघा तुमच्यापैकी काही लोकांचं कदाचित मला असं वाटतं घर खूप मोठं असेल आणि ते एवढं मोठं आहे की घरातल्या व्यक्तींचाच रोज संपर्क होत नाही. इतकं जर ते मोठं असेल तर अशा मोठेपणाला कधी कधी मग काही अर्थ होतो. आपण म्हणतो की म्हणजे हा खरं डायलॉग आहे ना, तो खरा आहे की घर मोठं असण्यापेक्षा मन मोठं असलं पाहिजे. इथे काय होतं की सत्तांतर होत असताना मगाशी मी जो विषय काढला की सत्तांतर कसं झालं पाहिजे, की ज्यांच्या हातामध्ये गेले काही वर्ष सत्ता होती त्यांना तुम्ही एकदमच इग्नोर करू शकत नाही. हे धोरण असलं पाहिजे आपल्याकडे. मी पॉलिटिकल स्टेटमेंट नाही करत, पण जे सत्य आहे ते तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये गेल्या 70-75 वर्षामध्ये काहीच झालं नाही असं मानणं याच्यापेक्षा दुसरा कुठला कृतज्ञपणा नाही. तुम्ही याच देशात मोठे झालेला आहात, याच देशामध्ये शिकलेला आहात, तुम्ही ज्या काही संस्कारांची आणि सगळ्याची गोष्ट करता हे तुम्हाला याच देशाने दिलेले आहे. आणि अशा वेळेला आपण जेव्हा असं म्हणत असतो, कधी कधी आपण सुद्धा या सगळ्या पॉलिटिकल ह्या सगळ्या जो काही डोळा असतो त्या डोळ्यामध्ये आपण सरपटतो आणि आपणही म्हणतो की गेल्या 70 वर्षात या देशात काहीच झालं नाही. आणि ही जी धारणा असते हीच आपल्या मुलांची असते. हे लक्षात घ्या तुम्ही, हे थोडंसं कनेक्टेड आहे ते आपण लक्षात नाही घेत की ही जर विचारधारा जर समाजामध्ये रुजली तर आपली मुलं सुद्धा आपल्याला असं म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी काहीच केलं नाही. ही मनोवृत्ती आहे, ही प्रवृत्ती आहे. आणि मग आपल्याला आठवत असतं, आता माझी जी मुलगी आहे लहान मुलगी, तर कधी कधी सर्दी झाल्यानंतर मी तिचा नाकाचा शेपूट तोंडाने ओढलेला आहे. लहान बाळाचा आपण ओढतो, अनेक जण ओढला असेल तुम्ही सुद्धा, की ज्या वेळेला तो निघत नसतो तेव्हा श्वास कोंडला जातो, तर अनेक आई वडील आपल्या मुलाचा नाकाचा शेपूट सुद्धा तोंडाने ओढतात. त्या मुलांचं शी चू हे सगळं काढलं जातं. माझे वडील आम्ही शाळेमध्ये 8वी 9वी मध्ये जरी गेलो तर रात्री त्यांना जाग आली
तर जाग आल्यानंतर ते परत झोपण्याच्या आधी मुलांच्या चड्डीला हात लावून बघायचे, हे बाथरूम म्हणजे झोपे सुद्धा नाही ना केली. आई वडील ही जी भूमिका आहे ती प्रचंड केअरिंग भूमिका आहे. त्या मुलांशी जी आपली अटॅचमेंट असते त्या अटॅचमेंट मधून आलेली ही केअरिंग भूमिका असते. आणि त्यामुळे आपोआपच ही अपेक्षा ही तुमच्या माझ्याकडून सुद्धा असते की ज्या पद्धतीने आपण आपल्या मुलांची शिस्तू काढलेली आहे आणि त्यांना खूप केअरिंग सांभाळलेलं आहे प्रचंड. म्हणजे मुलगं नुसतं साधं जरी पडलं आणि आपल्याला रडण्याचा आवाज जरी आला तरी सुद्धा आपलं जीव वर खाली होतो की काय झालं आणि किती लागलं आणि काय असेल. ताप थोडासा जरी अंगाला मुलांच्या असला तरी आपला जीव हा असा कासावीस होतो की हा नक्की कसला ताप आहे आणि हा कुठे जाऊ शकतो. आणि ही मुलं ज्या वेळेला आपल्या आई वडिलांना मनस्ताप समजायला लागतात त्या वेळेला त्याच्यासारखं मग आपल्या मनामध्ये दुसरं कुठलं दुःख नसतं. आणि त्यामुळे हा सुद्धा तुम्ही विषय काढला की घराघरात तो सत्तेचा खेळ असतो. सत्तांतर हे ओढून ताणून होता कामा नये. तर हे घरातलं सत्तांतर जे आहे ते अगदी सहज सुलभतेने जर झालं आणि सत्तेत येणारी जी नवीन पिढी जी आहे तिने जर मागच्या पिढीला समजून घेतलं की आतापर्यंत मागच्या पिढीने जी सत्ता चालवली ती कल्याणकारी सत्ता होती, ती शिक्षण देणारी होती, ती आरोग्याची काळजी करणारी होती, ती छोट्या घरातून मोठ्या घराकडे जाणारी विकासाच्या संकल्पना राबवणारी ही सत्ता होती. आणि मला ही कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे ही आता नवीन मुलांना ज्यांच्या हातामध्ये सत्ता गेलेली आहे त्यांना ती पुढे न्यायची आहे. अशा प्रकारची भावना जर आपल्या मनामध्ये जर असेल तर मात्र हे सत्तांतर सहजपणे होतं आणि पुढचा काळा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खरं म्हणजे चालू शकतो. पण हे होत नाही. हे सगळ्याच बाबतीमध्ये तुमचं माझं घर काय आणि आपला समाज काय या सगळ्या बाबतीमध्ये आपण फार एकमेकाचा द्वेष करणारे लोक असतो. एक साधं बघा, आपल्याकडे वर्षानुवर्ष एक सायन प्रार्थना तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. शुभं करोति कल्याणं आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. काय सांगितलेलं इथे? आरोग्य हीच तुमची धनसंपदा आहे. आणि हे आपल्याला वर्षानुवर्षे जेव्हा सांगितलेलं असतं की आरोग्य हीच तुमची धनसंपदा आहे तर आपल्याला आरोग्यावरती सुद्धा आता पेड सेशन्स करावे लागतात आणि लोक ते अटेंड करतात. वेगवेगळी लेक्चर्स अटेंड करतात, वेगवेगळ्या ठिकाणी लोक जातात आनंद मिळवण्यासाठी, आरोग्य आपलं चांगलं व्हावं म्हणून. बरं, हे कशासाठी सांगितलंय? आरोग्य ही धनसंपदा कधी असू शकते तर त्याच्यामध्ये एक शब्द असा आहे की शत्रू बुद्धी विनाशाय. इथे तुम्हाला मनातल्या शत्रू बुद्धीचा विनाश सांगितलेला आहे, शत्रूचा नाही. शत्रुबुद्धी म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं द्वेष, मत्सर, आपस सगळ्या भावना येतात. मगाशी शिंदे सर तिथे सांगत होते छोटा टीव्ही मोठा टीव्ही या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते अगदी आपले शेजार पाजार जात धर्म अनेक गोष्टींनी आपण एकमेकांविरुद्ध आपस करणारे लोक जर झालो तर आपण त्या सगळ्या आनंदाला आपण दबावून शकतो. गौतम बुद्धाने याच्यावरती फार सोपा मार्ग सांगितले. त्यांनी काय सांगितलेलं आहे की माइंड इज सोर्स ऑफ हॅपीनेस अँड अनहॅपीनेस. मन हे तुमच्या सगळ्या भावभावनांचा स्रोत आहे. मन ठरवत असतं की तुम्ही आनंदी आहात की तुम्ही दुःखी आहात, हे तुमचं मन ठरवत असतं. सुधीर मोघेंनी एका गाण्यामध्ये मनाचं फार सुंदर वर्णन केलं. श्रीधर फडकेंनी त्याला संगीत दिलेलं आहे आणि श्रीधर फडकेंनीच ते गायलेलं आहे. पण किती सुंदर वर्णन आहे बघा मनाचं त्याच्यामध्ये. मन मनास उमगत नाही, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा, आधार कसा शोधावा.
श्वास उमगत नाही. ही जी सगळी मनाची अवस्था आहे ना, हे तुम्हाला मी मनात चकवा देत असते, आपला गोंधळ करत असते, गडबड करत असते. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये तुमचं जे आता सेवानिवृत्तीनंतरचं जे वय आहे, जे काही लाईफ आहे, त्याच्यामध्ये हे मन तुमच्या नियंत्रणामध्ये असणं आणि नियमनामध्ये असणं फार गरजेचं आहे. मला अलीकडे काय झालेलं आहे की सेवानिवृत्तांचा लीडर झालोय सध्या. म्हणजे मी कंत्राटी कामगारांची लढाई उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये लढली आणि त्याच्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेतल्या सेवानिवृत्तांच्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीची लढाई सुद्धा मी लढली. माझ्या कायदरी भागात चळवळीच्या काळात जवळजवळ रिटायर झाल्यानंतर सुद्धा ही 7व्या वेतनाच्या फरकाची थकबाकीची रक्कम या सेवानिवृत्तांना मिळत नव्हती. आणि महानगरपालिकेने सिंपल त्यांना सांगितलं होतं की आमच्याकडे पैसे नाहीत, आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे, आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. हे महापालिकेचं उत्तर. हे आपले बिचारे तिथे चक्रा मारताय. तुम्ही मगाशी विषय काढला ओळखपत्रांचा. हा ओळखपत्रांचा विषय आम्ही उल्हासनगर महापालिकेमध्ये एकाने काढला आणि आमच्या आंदोलनामध्ये एक मागणी होती की रिटायर्ड कर्मचाऱ्यांना ओळखपत्र मिळालं पाहिजे. ज्या संस्थेमध्ये ज्या व्यक्तीने सन्मानाने काम केलेलं आहे त्या व्यक्तीला त्याच्या प्रवेशद्वारावरती कोणी अडवता कामा नये आणि त्याची कुठल्याही पद्धतीने त्याचा अपमान होता कामा नये, त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागता कामा नये. हे त्या संस्थेची जबाबदारी. आणि त्या ओळखपत्राचं जे काम आहे ते आम्ही उल्हासनगर महापालिकेत करून घेतलं. 4-5 वर्ष जवळजवळ हे सगळे कर्मचारी चक्रा मारत होते, अधिकाऱ्यांच्या दाराच्या बाहेर उभे राहत होते, त्यांच्या दालनाबाहेर उभे राहायचे आणि अक्षरशः तासन-तास थोडं त्यांना भेट मिळायची नाही. आणि भेट मिळाल्यानंतर अधिकारी सांगायचे की आमच्याकडे पैसे नाही. आणि तुम्ही विचार करा, जवळजवळ 5 लाखापासून ते 10 लाखापर्यंतची थकबाकी आहे. त्यांना महिना 2,000 रुपये, फक्त 2,000 रुपये त्यांना महिना त्या थकबाकीच्या फरकाचे मिळत होते. ही हालत. आणि ऐकणारं कोणी नाही, सगळ्यांकडे गेले ते. मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं ना, त्याची कनेक्टिव्हिटी ती आहे की तुम्ही चांगले नागरिक घडवण्याच्या आधी तुम्ही जर चांगले नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री जर घडवले असतील तर तुमच्या आजूबाजूला आणि माझ्या सुद्धा आजूबाजूला कुठलाच प्रश्न शिल्लक राहिला नसता. का होतं की ही माणसं सगळ्यांकडे गेली पण त्यांचं कोणीच ऐकलं नाही. आणि त्यांना लोकप्रतिनिधींनी सुद्धा सांगितलं की महानगरपालिकेकडे पैसेच नसतील तर तुम्हाला कुठून देतील ते, त्याचे जर नाही. परंतु महानगरपालिकेकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवायला पैसे होते, ते रस्ते खोदून परत रस्ते बनवायला पैसे होते, प्रवेशद्वार बनवायला पैसे होते, ठेकेदारांची बिलं देऊन त्यांचं कमिशन खाण्यासाठी पैसे होते, सगळ्या उधळपट्टीसाठी पैसे होते. फक्त सेवानिवृत्ताच्या थकबाकीचे जे पैसे आहेत तेवढेच द्यायला त्यांच्या हात धरता राखायचे आणि आपल्या भाषेत म्हटलं तर त्यांच्या हाताला लकवा मारायचा.